शेतकरी मित्रांनो, वार आहे सोमवार, तारीख आहे 1 जून. तर 1 जूनला कोणकोणत्या महाराष्ट्राच्या भागामध्ये पाऊस पडणार आहे? चला तर आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर मध्य महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर परिसर बघूया. सर्वात आधी तर सकाळच्या सुमारास कडक उन्हाचा तडाखा असणार आहे. म्हणजेच दुपारपर्यंत वातावरणात बदल होताना दिसणार आहे दुपारनंतर. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आपण जर अहिल्यानगर परिसर बघितला तर अहिल्यानगरमध्ये आपल्याला 6 तारखेला संध्याकाळी 6च्या सुमारास 1 जूनला पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर वांबोरी, सोनई, राहुरी, देवळाली, श्रीरामपूर, टाकळीभान, वांगी खिरडी हा जर संपूर्ण परिसर बघितला तर काही प्रमाणात काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. आपण जर बघितलं तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असू शकतं. हा अंदाज देखील सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे. आपण इथे बघू शकता या भागात ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर आपण वैजापूर भागात जर गेलो तर वैजापूर, त्याचबरोबर गंगापूर परिसरात इथे आपण बघू शकता गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, कन्नड, पुसद, त्याचबरोबर चाळीसगाव, पाचोरा, शेवगा, जामनेर, जळगाव, भुसावळ, बोदवड, मलकापूर हा जर बुलढाणा हा परिसर बघितला तर या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. कुठल्याही प्रकारचा जोरदार स्वरूपाचा पाऊस नसणार आहे. हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर धुळे, आर्वी, मालेगाव, सटाणा हा परिसर बघितला, चांदवड, मनमाड, त्याचबरोबर नांदगाव, येवला, वैजापूर, कोपरगाव तर या भागात देखील ढगाळ वातावरण असण्याची दाट शक्यता आहे. आपण जर आता इथे आपण बघू शकतो जळगाव, यवल परिसरात, भुसावल परिसरात म्हणजे काही भागात इथे आपण जर बघितलं या पट्ट्यामध्ये इथे जास्त प्रमाणात पाऊस होऊ शकतो. हा अंदाज देखील लक्षात घ्यायचा आहे. यवल, भुसावळ, नावी या परिसरामध्ये. आपण जर इथे चिखली परिसर बघितला, चिखली, बुलढाणा तर या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्याचबरोबर जनपाल इथे जर बघितलं आपण तर जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. लोणारमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. परतूर परिसर जर बघितला इथे आपण बघू शकता परतूर परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचबरोबर आपण जर पुढे जालना परिसर बघितला तर जालना परिसरात हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा सोमवारी 1 जूनला संध्याकाळी 6च्या सुमारास पडणार आहे. अंबडमध्ये देखील त्याच पद्धतीनं पावसाचा आकार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. पैठणमध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. पाथर्डी, जामखेड, बीड, करमाळा, बार्शी, धाराशिव, सोलापूर, नलदुर्गा, पंढरपूर, अकलूज, बारामती, दौंड, शिरूर, अहिल्यानगर, त्याचबरोबर नीरा, बारामती, सातारा, ईश्वरपूर, सांगली, कोल्हापूर, निपाणी हा जर परिसर आपण संपूर्ण बघितला तर पूर्णपणे आपल्याला या भागात कोरडं वातावरण दिसत आहे. हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. ईश्वरपूर, सांगली, कोल्हापूर, निपाणी या भागात देखील पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. रत्नागिरी, गुहागर, त्याचबरोबर दापोली या भागात या परिसरामध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. चिपळूणमध्ये आपण जर बघितलं चिपळूण, महाड, लावसा, त्याचबरोबर वर जर आपण पनवेल परिसर बघितला तर येथे देखील ढगाळ वातावरण असणार आहे. पुण्यामध्ये देखील कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. भोर, सातारा, दौंड, शिरूर, जुन्नर, अकोले, घोटी, नाशिक म्हणजे या भागात जर परिसरात जर बघितलं काही भागात ढगाळ वातावरण असेल, काही भागात कोरडं वातावरण असेल. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, पाऊस कोणत्या भागात आहे तुम्हाला समजलंच असेल. इथे फक्त अकोला, मेहकर, त्याचबरोबर यवतमाळ, हिंगणघाट, किनवट, नांदेड, परभणी या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा 1 जूनला संध्याकाळी 6च्या सुमारास असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्याला तुमच्या भागाचा देखील हवामानाबद्दल तुम्हाला अपडेट पाहिजे असेल तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.